पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सारंगला मिळवण्यासाठी जो नाही तो त्याग केला, पण त्याला माझी काहीच पडलेली नाहीये। आर्या, तुझ्या वाट्याला ते आलंय ते स्वीकार, पण आता चुकीचं कुठलंही पाऊल उचलू नकोस। हे बघ, आधीच हनीमूनला तू जे काही केलेस ना, त्यानं शर्मेनं मान खाली घालायला लावली आहेस आमची। मी हात जोडते, आता परत असं काही करू नकोस। ए, तू मला नको अक्कल शिकवूस। मी तुमची मदत मागतेय का? आर्या, हे बघा प्लीज मला एकटीला सोडा, या तुम्ही। आम्ही बाहेर थांबतो, पण आता चुकीचं कुठलंही पाऊल उचलू नकोस। हो काय? काही ना काहीतरी करावंच लागणार आहे मला, पण माझ्या एकटीच्याने नाही होणार। काहीतरी असं स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे। काय करू? पप्प्या, हा पप्प्याचं माझ्यावर प्रेम होतं ना, अजूनही असेल। पप्प्याच माझी मदत करू शकेल। नमस्कार भाऊ काका, या सारंग शेठ, या मुक्ताताई, या 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 आमच्या घरात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि भाऊ काकांचं सगळ्यात मोठं स्वागत आहे, कारण ते आमच्या घरी पहिल्यांदाच आलेत। हो, पण पप्पू मस्तच रे तुमचं घर। धन्यवाद धन्यवाद। हो, ही सगळी आमच्या वडिलांची घ्या। आले, हे घ्या, हे आमचे वडील। नमस्कार नमस्कार, मी भाऊसाहेब नगरकर, सारंगचा काका। अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही, नगरकर तुम्ही। पण तुम्ही सगळे उभे का? बसा ना प्लीज, बसा। पप्या, तुझं येणं आहे असं घरात घेऊन येणं ना मला अजिबात पटलेलं नाही। मागच्या वेळी पण यांच्यामुळे एवढी रावसाहेबांची बोलणी खाल्लीस तरी तुझ्या लक्षात येत नाही अजून। आणि रावसाहेबांना जी गोष्ट आवडत नाही ती कशाला त्यांना करायला इथे आणतोस? हो बाबा, पुन्हा करताना विचार करायचा असतो, मदत करताना करायचं नसतो। पण हे मी आलो। चहा आधी घेणार की? नाही, आधी तालीम। आणि तालमीच्या मध्ये चहा। हा, हो, ओके, मी थँक्यू एकदम। बर भाऊ काका आणि मुक्ताताई, तुम्हाला जेवढा येत पाहिजे तेवढा वेळ तुम्ही बिंदास तालीम करू शकता, काय बी विषय नाही। आणि भाऊ काका, अहो, तुम्हाला तबला वाजवता येतो हे तुम्ही कुणाला कधी का बरं नाही सांगितलं? अरे सांगितलं नाही कसं? मुक्ता आणि गायत्रीला माहिती आहे। काय? अरे यार, या मुक्ताने काय जादू केली ना कळतच नाही। म्हणजे आता आपण इतकी वर्ष घरात राहतोय, पण आपल्याला काय माहिती आहे का? हा, नाही। हा, पण ही आत्ताच आली आहे आणि हिला सगळं सांगतात। सारंग अरे कसं आहे, इकडे माझ्याकडे बघ। हा, कसं आहे, एका कलाकारासमोर दुसरा कलाकार मन मोकळं करणारच ना। आणि त्यात ती माझी लाडकी सून, मग माझ्या मनात राहतंय। होय, हा, खरंय। बर चला, आता जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच तालमीला सुरुवात करूया। वय भाऊ काका, त्याआधी नमस्कार करते, आशीर्वाद द्या। यशस्वी भव। हे बघ मुक्ता, बाळा तू उत्तम वादक आहेस, त्यामुळे मला तुला वाजवायचं कसं हे शिकवायचं नाहीये। आता फक्त काय, एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या हिशोबानं आपल्याला काय वाजवायचं, कसं वाजवायचं, इतरांपेक्षा वेगळं वाटेल हे काय वाजवायचं हे ठरवायचंय, है की नाही? त्यामुळे आता आपण काय करू, काही मुखडे, काही तुकडे, काही तिहाई हे असे चांगले शोधून काढू आणि त्याचे असे पीस बनवून त्याची प्रॅक्टिस करू, भरपूर तालीम करू। चालेल। अरे बाप, भाऊ काकांची गाडी आज न अडखळता एकदम सुसाट धावायला लागली, एक पण शब्द आडायला तयार नाही। हा यार,
अरे मग हीच तर गंमत असती. कसं आहे, मनासारखं जगायला मिळालं ना की मग शब्द सुद्धा आपोआप असे मोकळे होऊन बाहेर यायला लागतात. भाऊ काका एकदम करेक्ट बोललात. बरं चला आता आपण पटकन ना आरतीने तालमीला सुरुवात करूयात. अगदी मनातलं बोललात. मग आई राजा उध उध सदानंदाचा उध उध जय जय माय भवानी हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी. कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो त्याच्या त्रासा भेणे हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी. गाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो होती झाली कष्टी आपुले गाऱ्हाणे सांगुनी हो तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो जय जय माय भवानी हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी जय जय माय भवानी हो जय जय माय भवानी. आई राजा वा 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 वा. आई देवीच्या कृपेनं सुरुवात तर अतिशय उत्तम झालेली आहे. अगं पण मुक्ता, हे फक्त तुझ्यापुरतं वाजवणं झालं. एवढी मोठी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत कदाचित जुगलबंदी पण येऊ शकते ना. आपण असं करू, जुगलबंदी पासूनच प्रॅक्टिसला सुरुवात करू काय? चालेल. पप्या, हा तबला मिळाला का? मग आज किती वर्षांनी मी तबल्याला हात लावलाय. मुक्ता, अगं स्पर्धेमध्ये तू भाग घेतलायस, पण मलाच जिंकल्यासारखं वाटायला लागलंय. खूप मोठा तब्बलजी व्हायचं होतं मला. झालोही असतो. केवळ दादाची मर्जी राखायची म्हणून कॉलेज नंतर तबला सोडून दिला वाजवणं. इतक्या मोठ्या गॅप नंतर तबला वाजवणं सोपं नाहीये. नाही, पण हा क्षण माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि मला हेही माहिती आहे की पुढच्या काही मिनिटात गेलेल्या सगळ्या वर्षांची कसर भरून निघणार आहे.
पप्प्याच्या घरात कोण वाजवते? क्या बात आहे काका, काय भारी वाजवले तुम्ही. हो यार. मुक्तताई लय भारी, लय मजा आली. रेणुका, जे झालं ना ते एका अर्थाने बरंच झालं. मला काही करायची गरज नाही. आता जे पण करतील ते दादा करतील. युवराज भाऊ, तुम्हाला महिन्याला जितके पैसे लागतात खर्चाला तितके देऊन झालेत आणि आता वरून तुम्ही 50,000 मागताय. अहो पण मला ते वैयक्तिक खर्चासाठी नकोच आहेत. घरच्या कामासाठी लागतात म्हणून मागतोय ना. हे बघा, अमाऊंट मोठी आहे त्यामुळे मला वरनं अप्रूव्हल घ्यावं लागेल. हो, उगाच मोठे मोठे शब्द वापरून टाळाटाळ करू नका. सामाजिक कार्यासाठी पैसे मागतोय माझा मुलगा. हो, आपल्या घरी आपण दान धर्मासाठी खर्च करतोच ना. आणि माझ्या मुलांनी थोडा दान धर्म केला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणते मी. अहो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो वंश, तर थांबा इथे. हे बघा काय चाललंय इथे. हे मॅनेजर आहेत ना, मला पैसे देत नाहीयेत. आमच्या युवराजला समाज कार्यासाठी पैसे हवेत तरी हे देत नाहीयेत. आता यांना काय प्रॉब्लेम आहे. सोशल वर्क साठी का? हो. किती हवेत? अहो फक्त 50,000 हवेत. फक्त? हो. बर श्रीधर भाऊ, मी काय म्हणते, सोशल वर्क साठी त्याला हवेत तर बघा ना काही होत असेल तर, पण सरळ मार्गाने. एक होऊ शकतं, म्हणजे घर खर्च, दान धर्म आणि घरातील इतरही खर्च आपण घरातूनच करतो, म्हणजे घरातल्या तिजोरीतूनच खर्च होतात. आता ही जबाबदारी मुक्ताताईंकडे, त्यामुळे तुम्ही मुक्ताताईंकडे मागू शकता. हा उत्तम पर्याय आहे. कसला उत्तम पर्याय डोंबलाचा. आता आम्ही त्या मुक्ताकडे पैसे मागायचे म्हणजे आमच्याच घरी आम्ही इथे भाड्याने राहतोय ना असं वाटतंय आता मला. माधवी, काय आरडाओरड झाली तुझी. आम्ही पैसे मागितल्यावर आमचा दरवेळी अपमान होणार असेल तर आम्ही शांत कसं बसायचं. आणि तुम्ही सगळी जबाबदारी त्या मुक्तावर सोडून मोकळा झालात म्हणजे दरवेळी आम्ही भिकाऱ्यासारखे त्यांच्या समोर हात पसरायचे का. हात पसरायची गरजच काय आहे तुला. कशासाठी पैसे हवे ते तिला सांगायचं आणि पैसे मागून घ्यायचे तिच्याकडनं. ती नाही म्हणणार आहे का. ती आली की तिच्याकडनं पैसे घे आणि हा विषय तिथेच संपवून टाक. पैशासाठी घरात मला पुन्हा आरडाओरड नकोय. मुक्ता बाहेर जाऊन काय करतीये हे तुला माहितीये का. कुठे आहे ती आता. म्हणजे अगं साधा प्रश्न आहे. मुक्ता आता कुठे आहे. आमचे बंधुराज कुठे आहेत आणि भाऊ काका कुठे आहेत. हा ते मला माहितीये. ते ना ते एका कामासाठी बाहेर गेलेत. हा ते पत्रकार चौकात गेलेत.
काय झालं? नाही काही झालं नाहीये, तिघही घरात नाहीयेत ना म्हणून विचारलं. म्हणजे ते तिघं एकत्र कुठे गेलेत असं म्हणायचंय का तुला? नाही तसंही काही म्हणायचं नाहीये मला. मी फक्त आईला विचारलं की ते कुठे गेलेत, काय करतायत, कुठे असतात, हे तिला तरी माहितीये ना. ते काय करतात ते सगळं मला माहितीये. आणि रेणुका, ते तिघं जे काही करतायत ना ते अजिबात चुकीचं नाहीये. असं का? बाईसाहेब मी येऊ? हो जा. माधवी काकी, आत्या आणि युवराज, तुम्ही जरा गेलात तर बरं होईल. मला जरा आईशी बोलायचंय. नाही नाही, जे काय बोलायचं ना ते आमच्या समोरच बोला, आम्हालाही कळू दे काय झालंय ते. नंतर सांगते ना, आता प्लीज या. हो हो, आता आमची ना लायकी हीच उरली आहे घरात. चल रे युवराज, तो येतो ना, तो जे तोंडाला येईल ना ते आम्हाला बोलत असतो. हेच झालंय सगळं. रेणुका, मला वाटतं आत्या प्लीज येतेस का? तर आता खरं खरं सांग, मुक्ता कुठे? गोष्ट नको फिरवत बसू. जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल. ती मुक्ता त्या पप्याच्या घरी जाऊन संबळ वाजवायची प्रॅक्टिस करते आणि या सगळ्यात तू तिला साथ देतेस का? कशासाठी हे सगळं? तुला चांगलंच माहितीये, दादांना जर हे समजलं ना तर त्यांना अजिबात आवडणार नाही. उलट त्यांना या गोष्टीचा त्रासच होईल. का वागता यार तुम्ही लोक असे? का त्यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करता तुम्ही? दादांनी तुमच्यासाठी स्वतःला बदललं हे विसरलात तुम्ही? मग त्यासाठी आपल्याला सुद्धा थोडं बदलावं लागत असेल तर ते जमत नाहीये तुम्हाला. कसं आहे, दादांनी कितीही जीवाचा आटापिटा करून हे घर सावरायचा प्रयत्न केला तरी तू त्या मुक्ताच्या नको त्या गोष्टींना पाठिंबा देऊन ह्या घरात कायम अशीच फूट पाडत. अशी कशी वागतेस ग तू? स्वतःच्याच नवऱ्याला फसवायला लाज नाही वाटत? आणि कुणासाठी कुणासाठी फसवतीयस? त्या मुक्तासाठी? त्या काल आलेल्या मुलीसाठी तुमच्यात असलेलं एवढ्या वर्षांचं विश्वासाचं नातं खराब करून टाकलं? खरंच खरंच आज मला ना तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते. 9 महिने जिने पोटात सांभाळलं, जीव घेण्या वेदना सहन करत तुम्हाला जन्म दिला, आज तुम्हाला त्यांचीच लाज वाटते. तर आपल्याला मुलगी झालीये या आनंदानं त्यांनी हसत हसत ज्या वेदना सहन केल्या ना, आज तुम्ही तोंडाला येईल ते बोलून ज्या वेदना देताय त्या प्रसूती वेदनापेक्षा जास्त भयंकर आहेत. कुठल्या जन्माचं पांग फेडताय? मुक्ता, जाऊ दे. ही तुमची आई या शब्दाचा अर्थ समजतो तुम्हाला? अहो आता आता या क्षणी जरी तुम्ही म्हटलात ना तरी स्वतःच्या लेकरासाठी ते जीव देऊ शकतात. नक्की एवढा राग कसला येतोय तुम्हाला? एवढं काय केलं त्यांनी? माया कलेला साथ दिली म्हणून? तुमच्या लेखी हे सगळ्यात मोठं पाप असलं, सगळ्यात मोठी चूक असली ना तरी त्या तुमच्या आई आहेत. आपल्या आईशी बोलायची ही पद्धत नाही. आपल्या आईसाठी हे असले शब्द तुमच्या जिभेने रेटले तरी कसे जातात? अहो आपण सगळे माणसं आहोत, सगळ्यांना सारखंच शरीर दिलंय, तुमच्यातच एवढा तिरस्कार का? एवढा कसला अहंकार भरलाय तुमच्यात? एक तर कळून चुकलंय, तुमच्या या वागण्यामागचं कारण तुमचा अहंकार. रेणुकाताई, मी तुम्हाला वचन देते, तुमचा हा अहंकार मी संपवणार म्हणजे संपवणारच.